राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली। यात ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी आरक्षण अनुसूचित जातीसाठी खुलं करण्यात आलं असून ठाण्यात आता एससी प्रवर्गाचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालं। ठाण्यात सध्या अनुसूचित प्रवर्गात असलेल्या विमल भोईर आणि दर्शना जानकरांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे ठाण्यात आता नेमका महापौरपदी कोण विराजमान होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र ठाण्यात शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यामुळे शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलेला आहे। सध्या 3 नावं चर्चेत आहेत, विमल भोईर, डॉक्टर दर्शना जानकर आणि पद्मा भगत। यांच्यापैकी आता कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। एससी प्रभाग पडेल याची जाणीव आम्हाला होती, कारण गेले कित्येक वर्ष एससी आरक्षण आलं नव्हतं आणि मागील सोडतीमध्ये सुद्धा 2006च्या नियमानुसार एससी आरक्षण येता राहिलं होतं। अनेक चेहरे आहेत, पर्टिक्युलर असा एक चेहरा असं मी बोलू शकत नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेब या संदर्भात निर्णय घेतला। शिवसेना भाजपा युतीचा महापौर बसेल आणि जास्त संख्या आमची असल्यामुळे 100% शिवसेनेचाच महापौर बसेल। खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे, कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच एससी प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय, तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला पण। आपल्याकडे उमेदवार आहेत? हो, आमच्याकडे बरेचसे उमेदवार आहेत आणि खरंच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्या समाजाला। कशा पद्धतीने सत्तेचे समीकरण असणार आहे ठाण्यातलं? आम्ही सत्तेचे समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साइड आहेत आम्ही, कारण 75 सीट्स आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।